स्वागत आहे भावना तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललेलो आहे कळसुबाई ट्रेकला. ट्रेनसाठी आलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. ट्रेन होती आधीची 12:30ची, पण झाली लेट. ट्रेन नंबर वगैरे तुम्हाला मी स्क्रीनवर देतो, तो बघा. माडगाव नागपूर स्पेशल. आमची 12:30ची ट्रेन 4 वाजता आलेली आहे, पहाटे 4 वाजता. नागपूर स्पेशल ट्रेन नंबर 01140. ट्रेन आधीच लेट आलेली आहे. आम्हाला सगळ्यांना जाम झोप आलेली आहे. उद्या आमचा ट्रेक पण आहे, त्यामुळे आम्ही आता सगळे झोपणार आहोत. आता भेटू उद्या सकाळी उठून भूकच लागली होती. सिद्धू भावाने पेरू कापायचं काम हाती घेतलं. आता आम्ही रत्नागिरीतला आणलेला पेरूचा आस्वाद घेतोय. बबन देवरुखकर कोकणी सोलताय सगळ्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कसारा स्टेशनला ट्रेन थांबले म्हणून उतरलोय. तुम्हाला जर कळसुबाईला जायचं असेल तर मुंबईमध्ये या पहिले, इथनं लोकल पकडा. लोकल कसारापर्यंत येते आणि मग कसारामध्ये आलात की तुम्ही इथनं बस, एस टी बस किंवा टमटम आहेत, इथनं एक 70 ते 80 रुपये घेतात. त्याने तुम्ही कळसुबाई शिखरापर्यंत जाऊ शकता. कसारा स्टेशनवरून आमची ट्रेन निघालेली आहे. इथे डबल इंजिन लावायला ट्रेन थांबते. इथनं फुल आता घाट सुरू होतो. मग ट्रेनला डबल इंजिन लावायला लागतात. बघू आपण घाट कसा येतो. आपण कसारा घाटात जातो. आता आम्ही इगतपुरीला उतरलेलो आहे. सकाळी 10चं टायमिंग होतं. आता 2:30 वाजता आम्ही उतरलेलो आहे. एवढी ट्रेन आता आपली लेट झालेली आहे. तर ह्या ट्रेन तुम्ही जर येत असाल, नागपूर स्पेशल ट्रेन आहे, तर ही ट्रेन लेट होते, कायमच लेट असते. मग ह्या ट्रेनने येत असाल तर तुमचं प्लॅनिंग तसं करून या. आता आम्ही गाडीत बसलेलो आहे. इकोमध्ये 1200 रुपयामध्ये इको केलेली आहे. हां, एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. ₹1200 पर पर्सन आम्हाला 150 रुपये भेटलेले आहेत. 1 तासामध्ये आम्ही कळसुबाईचे फायदेशीर आहोत. आता आम्ही उतरलेलो आहे इको गाडीमधून. 1200 रुपयामध्ये इथपर्यंत आलो आम्ही इगतपुरीमधून. तुम्हाला पण यायचं असेल तर इको गाडी करूनच या. प्रवास एकदम मस्त होतो. काका तुमचा नंबर सांगून ठेवा. नंबर सांगून ठेवा. ओके. कोण आमच्याकडे येणार असतील तर तुम्हाला कॉल लावून येतील. ओके, चालेल, धन्यवाद. चला, मला एक छोटंसं बकरीचं पिल्लू दिसलंय, एकदम जबरदस्त आहे, भारीच आहे रे. मी जिथे राहणार आहोत त्यांचं हे घर आहे. तिथेच आमची सगळी सोय आहे केलेली, जेवणाची, राहण्याची, आंघोळीची वगैरे. तुला घ्यायलाच लागतो मला व्हिडिओ. जेवण बनवलं मी आहे. टाईप करून ठेवू ना, फोन लागेल ना तुम्हाला, काय टेन्शन नाही. आता आम्ही सगळे कळसुबाई ट्रेकला निघालेलो आहे. जेवण वगैरे झालेलं आहे, आंघोळ बिंगो करून पण फ्रेश झालेलो आहे. सगळे जोशमध्ये आहेत. एकदम दोन्ही साईडनं हिरवगार शेत आहे. या शेतामधून वाट आहे. एकदम गावाकडचं फील आहे इथे. साधारण कळसुबाई ट्रेक म्हणजे आपल्याला पार करायला 3 तास लागतात. बघूयात आम्हाला किती वेळ लागतो तो. 5:30 टायमिंग झालेला आहे. आम्ही किती तासात पोहोचतो ते बघूया. इथे एक टेंट पण लावलेला आहे. वाट जरा आता उघडच वाटते, बघू तरी. कळसुबाई ट्रेकला सुरू होऊन 10 मिनिटं नाही झाली आणि भरपूर असा दम लागलेला आहे. धापा पडतायत. बाबू काय रे, हाय कर हाय कर. हा, छोटी मोठी दुकानं आहेत तशी वाटेत. तुम्ही येणार असाल तर खायचे प्यायचे काही वांदे नाही आहेत. छुट्टी बिटिंग करूया. दूर निघा माझा.
ज्यांना कोणाला वर जात येत नाही त्यांना हे खाली पायथ्याशी बांधलेलं मंदिर आहे. आता मी एक 20% अंतर पार करून आलेलो आहे. सगळेजण दमलेलो आहे. त्या दुकानाचे जेवण बसलेलो आहे. भरपूर दम लागतोय. एक पुढे खडी आहे. दम नुसतं धापा लागत आहे. सगळे एका दुकानाचे शांत बसलेले आहे. थोडं पाणी वगैरे पिऊन आराम करून मग ट्रेकला आता चालू करणार. आता जरा काळोख पण होत आलेला आहे वर. नंतर आम्हाला काळोखातनं ट्रेक करायचं आहे. आता ते JCBचं काम पण चालू आहे. लोक डेव्हलपमेंट करतात तिकडे थोडी. आता पुढे जात आहे तसं तुम्हाला मी दाखवतच जाईल कसा आहे तो ट्रेक. आता इथे लिंबू सरबत पिलेलं आहे सगळ्यांनी. आता मी काही लेमनच्या गोळ्या पण घेतलेल्या आहेत. आता पुढे चालू आहे. लिंबू जरा गावठी लिंबू आहे, एकदम जाड. फिरवायला चांगले आहेत. आपल्याकडे रत्नागिरीत एका फिरवायला चांगले आहेत. होय, एका लिंबू फिरवणार. एका लिंबात गार करेल आता लगेच पेट त्याला समजलं. हे घे ना, चॉकलेट घे ना. मेलोडी दारू आहेत ना सुट्टे. फुल काळोख झालेला आहे आता. मध्ये लाईट आहेत पण थोडा काळोख होत. आता पूर्ण काळोख होईल. बघू आता आपल्याला वाटत कसं दिसतंय. बॅटरी आणलेली आहे सगळे. बॅटरी आणलाच नाही ना रे, एकदमच काळोख आहे. हे काय बॅटरी मारतात. हा सगळ्यांना काढू, सगळ्यांच्या संपतील. हा चला दादू चल. हा एक काय चांगली आहे दिसते, एवढं काय नाही. सगळी आता बॅटरी मारत चाललेली आहे आमची. काळोख झालेला आहे. काळोखात ट्रेक आम्ही पहिल्यांदाच करतो. नाईट ट्रेक पहिल्यांदाच, आणि तो पण एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. ट्रेकला थंडी पण भरपूर आहे. गार वारा सुटलाय त्यामुळे अजूनच थंडी वाजते. शूटिंगच चालू आहे आणि त्याच्यात रातकिड्यांचा आवाज येतोय. हा जंगलातला. आता इथनं लोखंडी पायऱ्या लागलेल्या आहेत वर. आता ह्याच्यावरून चालत जायचं आम्हाला आणि एकदम उभा कडा लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि दोन्ही साईडनं पण रेलिंग दिलेलं आहे, म्हणजे कोणाचा पाय वगैरे घसरू नये किंवा खाली पडू नये म्हणून. आणि एक काका आमचे जमलेले आहेत 42 वर्षाचे, पण ते आता 2 तासात इथपर्यंत आलेत. आणि तुम्हाला खाली दिसतात सगळे लाईट दिसतात बघा. 7च वाजले, 1.5 तासात आलो आपण. अरे ह्या पायऱ्या लोखंडी 5:30ला. चला वर चला सर. पायऱ्यावरून सारख्या सौका चला. ह्या पायऱ्या जातील त्यांच्यावर आपण. अरे हे कसं पाहिजे. आम्ही आता सगळे रात्रीचे चालतोय एकदम शिड्यांवर. सगळे वर दाखवा रे, बॅटरी मारा तोंडावर. सगळे एकदम डेंजर स्पॉटला आहेत. पायाखाली पण बघा. रात्रीचे वाजले सांगतो तुम्हाला आता 6:15 झालेत. हे दाखव पायऱ्या दाखव कशात ते बघू शकता. एकदम डेंजर आहे. हे फुल माहोल आहे. आता मोबाईल आत ठेवतो आणि नंतर बाहेर काढतो. तुम्हाला नंतर शूट दाखवतो. पडलो नव्हे तर अडीच तासात आम्ही बेस कॅम्पच्या इथे आलेलो आहे. आता इथे दुकानं लागायची सुरुवात झाली आहे. अंकित भाई सगळे दमलेत एकदम. पुढे जाऊन आम्ही आमच्या कॅम्प मध्ये जाणार आहोत. हसूबाई जिरली आमची जिरली. माउंट एव्हरेस्ट भाई. क्रिस का गाना सुन क्या है. जेवताना पाणी लागेल. पाण्याचं एक टाका लागेल आम्हाला वर आल्यावर. जे प्यायचं पाणी आहे हे आहे. प्रतीक्षा हे इथे आमचा बेस कॅम्प आलेला आहे. हे बाहेरच आहेत. पत्र्या खाली नाही. खाडी पांडुरंग खाडी ना. पंढरी खाडी. आमच्या टेंट जवळ आलेलो आहे. 4 टेंट आहेत आमचे. हे बघा सगळ्या टेंट मध्ये घुसताय. आणि हे बघा बुरमुस कुठं आहे आणि एकदम ओपनच आहे आमचे. चला घुसा. आधी काढून जाऊ नको. टेंट बघा. आता आम्ही आमच्या टेंट जवळ आलेलो आहे. एकदम 4 टेंट आहेत आमचे. 2 जण आम्ही राहणार आहोत. आमची सोय कोणी केली ती तुम्हाला उद्या सगळी आम्ही माहिती देऊ. सकाळी सगळं त्यांचं पॅकेज कसं काय असतं ते पण सांगू तुम्हाला. जेवायची पण सोय आमची इथे आणि एकदम वाऱ्यावरच आहे. पत्र्याखाली वगैरे नाही आहे. कॅम्पफायरची पण सोय आहे. बघूया तिथे कॅम्पफायर कुठे लावून देतात ते आम्हाला. हां बघूया काय लिहिलेलं आहे. हां
ओके आपण किती तासात आलेलो रे? 2.5 तासात आलेलो रे? हा. 2.5 तासात आलेलो 2.5 तासात. एकदम जागा घ्या. आता आमची कॅम्प फायर पेटते मस्तपैकी. आता आम्ही शेकोटीचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे इकडे लावती इकडे वारा थांबता मस्तपैकी आग लावलेली आहे. वारा आपण प्लेस मध्ये जाऊ. इथे बस ना तू इथे बसला होतास. आता बस तिथे. आता भेटलं ते. प्लास्टिकमुळे आमची शेकोटी बारीक पेटलेली आहे. थांब, आधी उघड टाकलास. असू दे, असू दे. काय करायचं? तो काढ, तो काढ, तो काढ. असू दे ना, असू दे रे, जाऊ दे, पेटू दे. कशाला लागणार आहे? ते भेटणार आता. आता पेटलं. आता भेटणार. प्लास्टिक भरपूर. चुलीला लाकड लावलं नाही तिकडनं. हा हा तेव्हा आताच टाकून दे सगळ्या. सगळे एकदम कॅम्प फायरचा मजा घेत आहेत. आगे काय करायचं? टाकून द्या पत्रावळ्या. सगळं टाकून द्या. काय नका ठेवू. हा असं तुम्ही तुमच्यावर मारा. अरे तो अशी उभी करून ठेव ना. हा इथं खाली ठेव, खाली ठेव. चिली पाहिजे होती चिली. हा चिलीची वारी आहे. चिली तर आणती. कणीस पण आणता येतं ना. ए, कणीस पण आण माझ्या बॅगेतनं. हा कढी सगळं आण. चिली कढी आण, लिंबू आण, माझ्या बॅगेतनं कढी आण, मसाला आण. मी जरा बंद कर, 2 सेकंद बंद कर. आहे ना आपल्याकडे एकदम. बोल बोल. बजरंग बली की जय. नवेंद्रवाडी मित्रमंडळ सादर करत आहे नमन. काय सुरुवात करू रे? नवेंद्रवाडी मित्रमंडळ सादर करत आहे. कसुबाई येते कळसुबाई येते. कोकणातील. नवेंद्रवाडी मित्रमंडळ सहर्ष सादर करीत आहे कोकणातील सुप्रसिद्ध जागरी नृत्य कळसुबाई येथे. हा आवाज वाढव. या पाहुणे नाही आवाज वाढव, आवाज वाढव. आवाज वाढव, आवाज. होय ना, झालं ना? हा. एवढे काही येत नाही तुम्ही. शूटिंग करायला लागेल. ओ दादा शूटिंग करा ना दादा. आहे संगीत आहे. ओ दादा 2 मिनिटं शूटिंग करायला काय? एक मिनिटाचं करा फक्त. 1 मिनिटाचं करा ना बस. आता आमचं रात्रीचं जेवण आलेलं आहे. बेस कॅम्पमध्ये आम्ही जेवायला बसलोय सगळे. मिक्स व्हेजची भाजी आहे, चपाती दाखवतो तुम्हाला. एकदम उत्कृष्ट असं जेवण आहे आणि वेळेवर आणलेलं आहे त्यांनी. हो दादा इकडे बघा. त्या दादांनी आमचं वेळेवर जेवण आणून दिलं नाही आहे, याबद्दल धन्यवाद. तुमचं नाव कसं? बाळू. बाळूंचं धन्यवाद. उद्या तुम्हाला पूर्ण माहिती देतो त्यांचं कसं काय पॅकेज वगैरे असतं. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या आणि त्यांना डिस्काउंट द्या येतील त्यांना. ओके. आता आम्ही कणसं आणलेली होती ती आता भाजतोय शेकोटीमध्ये. खाणार आहोत मस्त तिखट मसाला मीठ लावून. ठेवून दे आपलं. आता घ्यायला. हातात घ्यायला ठेवून देऊ. करपो नको माहिती, करपो नको. सगळीकडे लाव. हा, तिकडनं. खालून बाजूला. खालून ठेव, खालीच ठेव. या भागाला आहे. भाजते फक्त आग कमी कर, आग तिकडे कर. नाही येते काढताय. फिरवत राहा त्याला जरा काठी. इकडे फिरवत राहा. काय करायचं? तुम्ही तर टाक त्याच्यावर. हे तू पण टाक. अरे काय करतो का? कणसं लाव, नीट लाव. कणसाला व्यवस्थित लाव, खायचं आपल्याला. आता आंबट टाका रोज. सुरी बघ तिथे. सुरी अरे कांचे. माझ्या फ्लॅश पण फ्लॅश. एक नंबर आहे. एक नंबर कधी अरे टेंटमध्ये तसे आल्यावर काही थंडी वाजत नाही. 2 गुरमूस आहेत त्यांनी दिलेले आणि आम्ही पण घेऊन गेलेलं आहे. काही टेन्शन नाही. टेंट तुम्ही बघू शकता. जागा तशी आहे.
ठीक आहे लोणचे टेंट आहेत तर पॅक करून टाकणार होतं. टाक लावून टाक. चलो टाटा बाय बाय गुड नाईट. उद्या मी आपण कळसुबाई शिकरावं. आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि लोक कळसुबाईवर किती चढतात बघा. हे सगळे बॅटर दिसतात ती सगळे माणसं चढतात. गुड मॉर्निंग कळसुबाई. 6 वाजलेले आहेत सकाळचे. मी उठलोय आणि लगेच जागा अडवण्यासाठी जातोय. गर्दी बघा तुम्ही काय, ती सगळे आलेले आहेत रात्री चालत निघालेली. पैसा वाजलेला आहे. आम्ही सगळे वर आलेलो आहे सनराईज बघायला. गर्दी बघू शकता तुम्ही. आता आम्ही जागा अडवून बसलेलो आहे. सनराईज केलंच आता. आळस आला रे. हे भाऊ खाली बस ना. आता आम्ही खाली उतरायला चालू केलेला आहे. सकाळी आम्ही इथेच हा पहिला बेस कॅम्प तिथे राहिलो होतो. टेंट दिसतात तुम्हाला, तिथेच राहिलो होतो. 4 टेंट दिसतात तिथे आम्ही सगळे होतो. ही यायची वाट आहे रे, तिकडनं जायला लागणार. ही यायची वाट आहे, तिकडनं उतरायची वाट आहे. चला हे म्हण्या हो दे रे. हे म्हण्या हे उतरायचं आहे, ते उतरायचं आहे, हे चढायचं आहे. बघ कसा खातोय तो. होय आता वरून उतरून आम्ही आता इथे खाली आलेलो आहे. आम्ही रात्री झोपलो होतो इथे कॅम्पच्या इथे. आता इथं बॅग वगैरे आमच्या भरणार आणि आता खाली उतरायला चालू करणार. थोडंसं काय असलं तर खाणार आहोत. आता उजाडले पण भरपूर बघू शकता तुम्ही. बेस कॅम्प म्हणजे टेंटच्या इथून तुम्हाला वर जायला 10 ते 15 मिनिटं लागतात. वरनं तर व्ह्यू खतरनाकच आहे. आणि इथे आपले टेंट असतात सगळ्याचे. हे आमचे 4 टेंट होते रात्री. तशी टेंटमध्ये काही थंडी वाजत नाही, पण आम्हाला मस्त झोप लागली. गुरमुसा म्हणून भरपूर होते आमच्याकडे. काय रे टेंट दाखव रे, टेंट दाखव. आतमध्ये कसा तो जरा बाजूला कर. टेंटमध्ये पण पुरेशी जागा आहे भरपूर. 2 माणसांना पुरेशी आहे. कळसुबाई मिशन सक्सेसफुल. कळसुबाईचं ट्रेक सक्सेसफुल केल्याबद्दल केक कापून झालेला आहे आपला. अरे दे की हे चिली दे इथं. आमच्या पॅकेजमध्ये पोहे पण आलेत. आता मी इथे जेवलो होतो रात्री तिथेच. आम्हाला आता नाश्ता आमचं पोहे दिला नाही आहे. पोहे नाश्ता झाला की आम्ही आता उतरायला चालू करणार.
सगळे आता नाश्ता करताय. बबन देवरुखकर तर पोहा खातोय. मला पाहिजे मला तर नको आहे. आता नाश्ता करून झालाय. आता आम्ही खाली उतरायची चालू केलेलं आहे. बघूया आता आम्हाला किती वेळ लागतो, किती तासात पटकन उतरतोय ते समजेल आम्हाला पण. मग आता गर्दी भरपूर झालेली आहे. नाही अगं तू प्राचीन आहे का आमची प्राचीन. इथे ह्या स्पॉटला जरा माकडा आहे, यातून सावकाश या. तुमच्या हातात काही ठेवू नका, कारण ओढायचा प्रयत्न करतात. लाईनीतच बसलेले आहेत, लाईनीतच बसलीत. तुमच्याकडे बघतात आई तुम्ही मान दाबीन त्याची. मोबाईल काय झालं इथं माकडे भरपूर त्रास देतात. तेव्हा कसे जातात त्या अंगावर. तेव्हा बॅग धरला, बॅग धरला. ले बेटा, ले बेटा, ले बेटा. हे काय भाकरवडी फोडला दादूची. दे ती आता. अरे पण तू दादू कशाला ठेवलीस ती? काय ना जो तुम्ही पण हात छत्रपती देऊन टाक. चल खाऊन टाक तू. दे तोंड लावला नाही ना. थोडीशी हातात पण देतील तशीच ते. हा दे याला दे. ए थांब थांब. हे घे पळ पळ पळ. हा पळ पळ. ले बेटा, ले बेटा. ए जा त्याच्यावर, जा लवकर, जा लवकर. आता आम्ही बेस खाली तिथे मंदिर आहे कळसुबाईचं पायथ्याशी, तिथे आता आलेलो आहे. उतरून झालेलं आहे आमचं. सगळे भरपूर जमलेले आहेत. भरपूर मोठा असा ट्रेक होता आणि असा खडे ट्रेक आहे. थोडी पण प्लेन जागा नाही. उभा ट्रेक आहे, त्यामुळे भरपूर दम लागतो. उतरताना पण दम लागतो. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो. ते कसं काय पॅकेज आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतील. कारण 1 दिवसाचं पॅकेज, 2 दिवसाचं पॅकेज तुम्ही जसे राहणार आहेत तसे अवलंबून असतं. त्यामुळे खाली नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट नक्की करा.